Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आपल्यासोबत रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। खरं तर तुम्ही आज मावळ लोकसभेत आलेला आहात। या ठिकाणी श्रीरंग वारणे यांचा प्रचार करताय, नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची? मी 1 तारखेला पनवेलला होतो। पनवेलचा खालचा भाग होता, त्यातनं पालीच्या तिथनं येता येता आम्ही थांबलो होतो। खोपोलीत देखील खालची पोझिशन बी चांगली आहे, आप्पासाठी अतिशय चांगली आहे आणि पिंपरी चिंचवड हे त्यांचं रेसिडेन्स असल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही। आप्पांच्यासाठी महायुतीचे भाजप असेल, शिवसेना असेल, शिंदे गटाचा, अजितदादाची राष्ट्रवादी असेल, RPI असेल, हे सारे पक्ष मन लावून काम करायला लागले, त्यांना आप्पाची विजय डेफिनेटली काही प्रॉब्लेम होणार नाही। काल बारामतीची निवडणूक झाली, मतदान पार पडलं, मात्र त्यामध्ये ज्यांनी विकास केला, जे विकास पुरुष आहेत अजित पवार, त्यांना पैसे वाटण्याची वेळ आली असा आरोप जो आहे तो रोहित पवारांनी केलाय। काय वेळ येते अजित पवारांवरती पैसे वाटण्याची? काय असं विरोधक काही म्हणतील, अजित पवारनी पैसेच वाटले नाहीत हे मी म्हणतोय। उलट ॲग्रो त्यांची बारामती ॲग्रो आहे, त्यांनी वाटायला सुरुवात केली ते पैसे, असं क्लिपमध्ये मला कळालं। भरणेमामाच्या गावात ॲग्रो, बारामती ॲग्रोचा एक कर्मचारी तिथं पैसे वाटत होता आणि एका आमदाराला किंवा मंत्र्याला आपण अपशब्द बोलणं बरोबर नाही, कोणीही असू द्या, कुठल्याही पक्ष असू, खालच्या लेवलला बोलत होतं आणि पैसे वाटताना त्यांची लोक पकडली आणि तुम्ही आरोप करताय कोणावर अजितदादांना वाटलं। मग असं काही देखील नाही, अजितदादांना विकासाचं काम केलंय। भाजपा, शिवसेना किंवा राष्ट्रवादी, RPI हे आम्ही महायुती आहे ना, पैसे वाटायची काही गरज लागणार नाही, कारण राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतात, अजितदादा करतात, देवेंद्र फडणवीस करतात आणि तुफानपणे लोकांच्या विकासासाठी जे जे करता येईल ते ह्या लोकांनी केलेलं आहे। खरं तुम्ही परभणीतून लढताय, किती मतांनी याला असा विश्वास आहे? आता सांगितलं 50,000च्या फरकाने मी विजय होईल। तुमच्या ज्या भगिनी आहेत पंकजा मुंडे, या देखील बीडमधून निवडणूक लढवत आहेत, मात्र त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी हे सभा घेत आहेत। का वेळ येते की अशी मोठ्या नेत्यांना येण्याची आणि सभा घेण्याची? नाही, विधानसभेला बी ते पडलेले आलते मोदी साहेब, म्हणजे असं काय समजायचं कारण नाही, प्रत्येक सभेला ते मोदी साहेब येणारच ना, त्यांना 400 पार करायचं आहे म्हणल्यावर ते पंतप्रधान फिरलं आणि पंतप्रधानाला घरदार नाही ना, त्यामुळे ते काय कुठे वेळ घालवणार नाही, सभेला प्रत्येक मतदारसंघात जाणार। माझ्यासारखा मित्रपक्ष आहे, ते मित्रपक्षाच्या सभेला देखील मलाही त्यांनी वेळ दिला, त्यामुळे मोदी साहेब आले म्हणून काय नाही, ते देशाचे पंतप्रधान आहे आणि ते देशाच्या पंतप्रधानात त्यांना जर 543 जागा आहेत, 543 बी सभा घेऊ शकतात ना ते। आता लोकसभेसाठी महायुती झाली, मात्र विधानसभेचं नेमकं काय गणित असणार आहे? आता पहिलं लोकसभेस तरी होऊ द्या, लोकसभा झाल्यानंतर स्थिरता जाऊन महायुतीसाठी देखील आम्ही सर्व नेते म्हणले एकत्र बसू आणि एका ह्याच्यात आम्ही उमेदवार डिसाईड करू। काय पंकजा मुंडे किती मतांनी येतील निवडून? ताई बी 1,00,000-1.5 लाख, 1 लाख ते 1.5 लाखाच्या फरकाने पंकजताई विजयी होती।